Good morning, friends. In the last part, we have seen that the young liftman threw a passenger out of his lift, and the only cause for that incident was only not saying top please. In the last period, we have also seen how courtesy is important and how discourtesy is not beneficial for human beings, how ill manners were transferred from one person to another person. And in the last period, we have also seen how it spoils the atmosphere. Now, see the next paragraph. But though we are bound to endorse the verdict against the liftman, most people will have a certain sympathy with him. Verdict means judgment. Verdict means judgment. Endorse means अप्रुव्हल, मान्यता देणं. की या ठिकाणी जरी आपण लिफ्टमॅन विरुद्ध झालेल्या जो काही जजमेंट झालं त्याच्या विरोधात किंवा त्याच्या विरुद्ध जो गुन्हा दाखल झाला ते जरी आपण स्पष्टपणे मान्य केलं तरी बहुतेक लोकांना त्याच्याबद्दल मनामध्ये सिंपती म्हणजेच सहानुभूती असेल. While it is true that there is no law that compels us to say please, there is a social practice much older and much more sacred than any law which enjoins us to be civil. की हे खरं आहे की कोणताही कायदा आपल्याला प्लीज म्हणण्यास भाग पाडू शकत नाही. कॉम्पेल मीन्स टू फोर्स, आपल्याला भाग पाडू शकत नाही. बट देअर इज अ सोशल प्रॅक्टिस, परंतु आपल्याकडे अशा काही सामाजिक प्रथा आहेत मच ओल्डर अँड मच सॅक्रेड, जुन्या आणि त्याचप्रमाणे पवित्र, सॅक्रेड मीन्स पवित्र, दॅन एनी लॉ विच एन्जॉयन्स अस टू बी सिव्हिल, की आपल्याला नागरिकत्वाचा आनंद देणाऱ्या कोणत्याही गोष्टींपेक्षा खूप काही जुन्या आणि पवित्र अशा काही सामाजिक प्रथा आहेत. दॅट मीन्स देर आर सो मेनी सोशल रिच्युअल्स दॅट वी फॉलोज एव्हरी डे इन आवर लाईफ. अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट of civility is that we should acknowledge a service. Acknowledge म्हणजे पोच देणं, कबुली देणं. की आणि पहिली आवश्यकता, सभ्यतेची पहिली आवश्यकता ही आहे की आपण सेवेची कबुली दिली आहे, पोच दिली आहे. Please and thank you are the small change with which we pay our ways as social being. की कृपया, प्लीज अँड थँक्यू, की कृपया आणि धन्यवाद हा एक छोटासा बदल आहे की ज्याद्वारे आपण सामाजिक लोक म्हणून ऋण चुकवता, आपण त्या ठिकाणी ऋण चुकवतो. थोडक्यामध्ये आपण समाजाप्रती काहीतरी आहोत किंवा समाजामध्ये वावरताना वी ऑलवेज यूज थँक्यू अँड प्लीज. They are the little courtesies by which we keep the machine of life oiled and running sweetly. These two words are very little courtesies, are the examples of very little courtesies with which we can keep our machine of life oiled and running sweetly. की या ठिकाणी लेखक सांगतोय, नॅरेटर सांगतोय की ते एक छोटेसं सौजन्य आहे, सभ्यपण आहे की ज्याद्वारे आपण जीवनाच्या मशीनला, थोडक्यामध्ये जीवनाच्या या मशीनला आपण मालिश करतो, म्हणजेच आपण थोडक्यामध्ये आपलं जीवन तशा पद्धतीने ठेवतो आणि त्यामुळं आपलं जीवनसुद्धा व्यवस्थित आपलं चालतं. They put
or intercourse upon the basis of friendly cooperation, an essay give and take instead of on the basis of superiors dictating to inferiors. की या ठिकाणी हा लेखक आपल्याला सांगतोय की त्यामुळं आमचे संभाषण कनिष्ठांना हुकूम देणारे वरिष्ठ असे न राहता मैत्रीपूर्ण सहकार्याच्या जोरावर चालते आणि एका सोप्या देवाणघेवाणीसारखं चालतं. दॅट मीन्स इफ वी बिहेव इन गुड मॅनर, there will be friendly cooperation, there will be easy give and take, we can say that trades, there will be no burning of superiority or inferiority. It is a very vulgar mind that would wish to command where he can have the service for asking and have it with willingness and good feeling instead of resentment. That here the meaning of resentment means anger, राग. resentment म्हणजे काय? राग. व्हल्गर म्हणजे अशिष्ट किंवा या ठिकाणी जे काही अरसिक म्हणूया. या ठिकाणी सांगितलं लेखकानं पुन्हा एकदा, इट इज व्हेरी व्हल्गर माइंड, की हे खूप अरसिक असं मन आहे, अशिष्ट असं मन आहे. दॅट वूड विश टू कमांड, की ज्याला काय आदेश देण्याची इच्छा असते. वेअर ही कॅन हॅव अ सर्व्हिस फॉर आस्किंग, की जिथे त्याला विचारण्याची सेवा मिळते त्या ठिकाणी ऑर्डर देण्याची त्याची इच्छा असते. अँड हॅव इट विथ विलिंगनेस, आणि रागाऐवजी ते काय करतं, तत्परतेने, विलिंगनेस, चांगल्या गुड फिलिंगनं, अँड गुड फिलिंग इन्स्टेड ऑफ रिसेंटमेंट, आणि तर ते काय करतं तत्परतेने आणि चांगल्या भावनेनं, रागाऐवजी आपण ते काय करतो, स्वीकारतो. इफ देअर इज नो ऑर्डर, इफ देअर आर नो कमांड्स, अँड इफ द सुपिरियर पर्सन स्पीक्स in good manner, then the inferior may react in the same way, or he will do the work with good feeling. I should like to feature in this connection my friend the polite conductor. की या संदर्भामध्ये मला इथे एका मित्राचे उदाहरण द्यायला आवडेल. दॅट मीन्स हिअर द रायटर गिव्ज अस अन एक्झाम्पल ऑफ द पोलाईट कंडक्टर, की पोलाईट मीन्स नम्र अशा कंडक्टरबद्दल या ठिकाणी उदाहरण. बाय धिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट अ रिब्यूक टू कंडक्टर्स जनरली. हिअर इंटेंड म्हणजे काय, हेतू. डिस्क्रिमिनेट भेदभाव. रिब्यूक दोष देणे, क्रिटिसाइज. रिब्यूक मीन्स क्रिटिसाइज. हिअर द रायटर वॉन्ट्स टू से दॅट बिकॉज ऑफ धिस टायटल पोलाइट कंडक्टर आय डू नॉट वॉन्ट टू क्रिटिसाइज ऑन द कंडक्टर, की या ठिकाणी सामान्यतः या भेदभावपूर्ण शीर्षकाने कंडक्टरची निंदा करण्याचा माझा हेतू नाही, असं या ठिकाणी नॅरेटर आपल्याला सांगतोय. पहा, ऑन द कॉन्ट्ररी आय एम डिस्पोज टू थिंक दॅट देर आर फ्यू क्लासेस ऑफ मेन हू कम थ्रू द ऑर्डियल ऑफ अ व्हेरी ट्राईंग कॉलिंग बेटर दॅन बस कंडक्टर्स डू. उलट पक्षी हा लेखक या ठिकाणी सांगतो की एका कठीण परीक्षेतून जाऊन विचार करायला प्रवृत्त केले जाते की समाजातील खूप कमी लोक हे बस कंडक्टरला चांगले म्हणण्याचा प्रयत्न करतात. दॅट मीन्स देर आर फ्यू पीपल हू सेज बस कंडक्टर ॲज अ गुड पीपल. हिअर ऑर्डियल मीन्स डिफिकल्ट ऑर पेनफुल एक्सपिरियन्स, की अतिशय वाईट अनुभव किंवा
अवघड अनुभव असं म्हणता येईल. Here and there you will meet an unpleasant specimen who regards the passengers as his natural enemies. म्हणजेच असे काही त्या ठिकाणी जिकडे तिकडे तुम्हाला एक अप्रिय नमुना व्यक्ती भेटेल जो प्रवाशांना त्यांचा नैसर्गिक शत्रू मानतो. दॅट मीन्स here the writer wants to tell that according to the passengers these conductors are unpleasant specimen. As creatures whose chief purpose on the bus is to cheat him. आणि या प्राण्यांचा म्हणजेच प्रवाशांचा मुख्य हेतू त्याला फसवणे आहे. अँड हू कॅन ओनली बी केप्ट रिजनेबली ऑनेस्ट बाय अ लाऊड व्हॉइस अँड ॲन ॲग्रेसिव्ह मॅनर. आणि त्यांना फक्त मोठा आवाज आणि आक्रमक पद्धत थोड्या प्रमाणात प्रामाणिक ठेवू शकते. बट दिस टाईप इज रेअर. परंतु अशा प्रकारचा जो प्रकार आहे हा अत्यंत दुर्मिळ आहे. रेअर दॅन इट यूज टू बी, की पूर्वीपेक्षाही दुर्मिळ असा हा प्रकार आहे. दॅट मीन्स द रायटर ऑर द नॅरेटर गेट्स डिफरंट एक्सपिरियन्स when he came across the polite conductor. I fancy the public owes much to underground railway company. की मी जनतेच्या वतीने अंडरग्राउंड रेल्वे कंपनीचे आभार मानतो. आय थँक टू अंडरग्राउंड रेल्वे कंपनी. ओज मीन्स आभार मानणे. विच ऑल्सो रन्स बसेस, की या अंडरग्राउंड रेल्वे कंपनी ही काय करते, बसेस देखील चालवतात. फॉर इन्सिस्टिंग ऑन अ सर्टन स्टँडर्ड सिव्हिलिटी इन इट्स सर्वंट्स अँड टेकिंग केअर दॅट स्टँडर्ड इज ऑब्झर्व्ड. आणि नोकरदारांमधील नागरीपणाच्या एका विशिष्ट दर्जाचा आग्रह धरण्यासाठी जे जोर देतात आणि काय करतात, हे स्टँडर्ड ते थोडक्यामध्ये पाळण्याचा प्रयत्न करतात. फॉर इन्सिस्टिंग ऑन अ सर्टन स्टँडर्ड सिव्हिलिटी इन सर्वंट्स, दॅट मीन्स दिस अंडरग्राउंड रेल्वे कंपनी एक्सपेक्ट्स फ्रॉम द people to have a certain standard of civility, as well as they are also trying to take care that the standard is observed. In doing this, it not only makes things pleasant for the traveling public but performs an important social service. आणि त्याचा परिणाम असा झाला काय, की असं केल्यानं हे प्रवाशांसाठी केवळ सुखकारच नाही तर एक महत्त्वाची सेवा पण ते देत आहेत. पहा, दॅट मीन्स इट गिव्स प्लेजर टू द पब्लिक ॲज वेल ॲज इट इज अ सोशल सर्विस. It is not therefore with any feeling of unfriendliness to conductors as a class that I pay a tribute to a particular member of that class. म्हणून या ठिकाणी लेखक सांगतात, कंडक्टर वर्गात कसलीही अमित्रतेची भावना न ठेवता, अनफ्रेंडलीनेस न ठेवता, मी त्या वर्गातल्या एका विशेष सदस्यासाठी सन्मान म्हणा, या ठिकाणी ट्रिब्यूट श्रद्धांजली म्हणत असेल तर या ठिकाणी सन्मान देतो. हिअर द रायटर टेल्स अस एक्झाम्पल और हिज एक्सपिरियन्स. I first became conscious of his existence one day when I jumped on a bus. की एक दिवशी हा लेखक एका बसमध्ये चढतो आणि त्या दिवशी तो कंडक्टर त्याला तो दिसतो. Found that I had left
होम विदाऊट एनी मनी इन माय पॉकेट. आणि खिशामध्ये पैसे विसरला त्याला ते जाणवतं. एव्हरीवन हॅज हॅड एक्सपिरियन्स अँड नोज द फिलिंग. सर्वांना हा एक अनुभव बऱ्याच वेळा येतो. दॅट वॉज द मिक्स फिलिंग. यू मे लुक लाईक अ फुल ॲट द बेस्ट अँड लाईक अ नेव ॲट द वर्स्ट. या ठिकाणी तुम्ही त्रस्त झालेले बऱ्याच वेळा पाहायला मिळतात. You would not be all surprised if the conductor ends you coldly as much as to say, yes, I know that still old trick, now then off you get. आणि कंडक्टरसुद्धा बऱ्याच वेळा तुम्हाला सांगतो की आता पैसे नाहीत तर तुम्ही काय करा, खाली उतरा, बाकीच्या सबबी त्या ठिकाणी सांगू नका. असंही बऱ्याच वेळा होत असतं. And here writer also gets such writer thinks that he will get such a experience, but he didn't get such a experience that has been depicted here by the writer. आणि ते या बऱ्याच वेळा आपल्याला अशा स्वरूपाचा अनुभव हा येत असतो की पैसे आपल्याकडून कधीकधी प्रवासामध्ये सुरुवातीला विसरले जातात आणि एस टी कंडक्टरच्या बरोबर आपले हे वाद होत असतात. अँड इवन इफ द कंडक्टर इज अ गुड फेलो अँड लेटस यू डाऊन इझिली, यू आर फेस विथ द नेसेसिटी ऑफ गोईंग बॅक. आणि जरी कंडक्टर एखादा चांगला सहकारी असला आणि तुम्हाला सहजपणे खाली उतरून देत असला तरी तुम्हाला परत जाण्याची आवश्यकता आणि असुविधेचा सामना करावा लागू शकतो. अँड द इनकन्व्हिनियन्स म्हणजे अडचण, परेशानी, परहॅप्स द मिसिंग ऑफ युअर ट्रेन ऑर युअर एंगेजमेंट, की तुम्हाला अडचणींना सामोरंच जावं लागतं. जरी कंडक्टरनं खाली उतरून दिलं तरी कदाचित तुमची ट्रेन त्या ठिकाणी मिस होऊ शकते किंवा कदाचित एखादा कार्यक्रम, एंगेजमेंट, त्या ठिकाणी कार्यक्रम असेल, तुम्हाला जायचं असेल ज्या ठिकाणी, ते तुमचं मिस होऊ शकतं. हॅविंग सर्च माय पॉकेट्स इन व्हेन म्हणजे निरर्थक, फॉर स्ट्रे कॉपर्स म्हणजे कॉईन्स ऑफ द लो व्हॅल्यू, की कॉपर्स म्हणजे आपण थोडक्यात सुट्टे पैसे म्हणूया. अँड हॅविंग फाउंड आय वॉज अटरली पेनीलेस, आणि माझे खिसे हरवलेल्या चिल्लरसाठी व्यर्थ शोधले आणि मला आढळले की मी अगदी दरिद्री आहे. दॅट मीन्स द रायटर डिडंट फाइंड एनी पेनी इन हिज पॉकेट, की त्याच्या पॉकेटमध्ये या लेखकाला कोणतेही सुट्टे पैसे सापडले नाहीत. आय टोल्ड द कंडक्टर विथ ॲज ऑनेस्ट अ फेस ॲज आय कुड अज्युम मीन्स गृहीत धरणं, दॅट आय कुडंट पे द फेअर. आणि मी सुद्धा या प्रामाणिक चेहऱ्यानं त्या कंडक्टरला सांगितलं की मी असं गृहीत धरतो की मी भाडे देऊ शकत नाही. दॅट मीन्स आय वॉज अनेबल टू पे द फेअर ऑफ द तिकीट, की तिकिटाचे पैसे मी थोडक्यामध्ये देऊ शकत नाही असं लेखकानं त्याला सांगितलं. त्यापुढं हा कंडक्टर काय म्हणला, पोलाईट कंडक्टर, ओ यू नीडंट गेट ऑफ, की तुम्हाला खाली उतरण्याची गरज नाही. दॅट्स ऑल राईट, ठीक आहे सेडी, तो कंडक्टर म्हणाला. दॅट वॉज द न्यू एक्सपिरियन्स फॉर द कंडक्टर, की कंडक्टरसाठी हा एक फॉर द नॅरेटरसाठी हा एक प्रकारचा वेगळा असा अनुभव होता. ऑल राईट, ठीक आहे, सेड आहे, मी सुद्धा त्या ठिकाणी म्हणलं ठीक आहे. बट आय हॅवंट अ कॉपर ऑन मी. ओ आय विल बुक यू थ्रू, ही रिप्लाइड, की या लेखकानं सांगितलं माझ्या काहीतरी सुट्टे पैसे नाहीत. त्यावरती तो पोलाईट कंडक्टर म्हणाला, ओ आय विल बुक यू थ्रू, की मी तुमचं तिकीट काय करतो, बुक करतो. ही रिप्लाइड, त्यानं उत्तर दिलं, त्यानं सांगितलं व्हेअर डीड यू वॉन्ट टू गो, की तुम्हाला कुठं जायचं आहे, या कंडक्टरनं विचारलं. अँड ही हँडल हिज बंडल ऑफ तिकीट्स विथ द एअर ऑफ अ मॅन हू वॉज प्रिपेअर टू गिव्ह मी अ तिकीट फॉर एनिव्हेअर फ्रॉम बँग टू हाँगकाँग. आणि त्यानं
तिकिटाचं बंडलला एका माणसाच्या इशाऱ्याने सांभाळले, जो मला बँकपासून तर हाँगकाँगपर्यंत कुठलंही तिकीट द्यायला तयार होता. आय सेड इट वॉज व्हेरी काइंड ऑफ हिम. आणि तो म्हणाला, हा तुमचा खूप दयाळूपणा आहे. अँड टोल्ड हिम व्हेअर आय वॉन्टेड टू गो. आणि त्याला सांगितलं त्या दयाळू अशा किंवा पोलाईट अशा कंडक्टरला की मला कुठं जायचं आहे ते. अँड ॲज ही गेव मी अ तिकीट आय सेड. जसं त्यानं मला तिकीट दिलं, मी त्याला म्हणालो, बट वेअर शाल आय सेंड द फेअर. फेअर म्हणजे जे तिकीट आहे तुमचं किंवा हे पैसे ते भाडं मी तुम्हाला कुठे देऊ. हो, यू विल सी मी समडे ऑल राईट. मला तुम्ही कुठंतरी या ठिकाणी पाहालच. ही सेड चेअरफुली. तो उत्साहानं आनंदानं म्हणाला. ही टर्न टू गो. तो निघाला किंवा इतरांना तिकीट देण्यासाठी वळला. अँड देन आणि लगेचच लकीली नशिबानं माय फिंगर्स माझे बोटं स्टील वॉन्डरिंग इन द कॉर्नर ऑफ माय पॉकेट्स लाईटेड ऑन शिलिंग. शिलिंग हे काय ब्रिटिश थोडक्यामध्ये कॉईन आहे. आणि माझे हात अजूनही काही सुटे पैसे आहेत का हे पाहण्यासाठी ताच पडत होते. इन कॉर्नर ऑफ माय पॉकेट लाईटेड ऑन अ शिलिंग. आणि काही पैसे असल्याचा भास या लेखकाला त्या ठिकाणी झाला. अँड द अकाउंट वॉज स्क्वेअर्ड. स्क्वेअर्ड मीन्स काय, सेटल्ड. आणि त्या पैशांची स्क्वेअर्ड म्हणजे सेटल्ड, पूर्तता. आणि त्या ठिकाणी जेवढे काही थोडेफार पैसे सापडले त्यातनं हा व्यवहार किंवा अकाउंट हे काय होणार होतं, अकाउंटची पूर्तता होणार होती, म्हणजे पूर्ण पैसे त्या ठिकाणी जाणार होते. बट दॅट फॅक्ट डिड नॉट लेसन द ग्लो ऑफ प्लेजर विच सो गुड नेचर्ड अँड ॲक्शन हॅड गिवन मी. जरी या व्यवहाराची पूर्तता झाली तरीसुद्धा या घटकाचं महत्त्व म्हणजे इन व्हॉट वे द पोलाईट कंडक्टर बिहेव विथ द नॅरेटर दॅट वॉज नॉट लेसन. त्याचं महत्त्व कमी झालं नाही. अँड दॅट गिव्ज इमेन्स प्लेजर टू द रायटर विथ सो गुड नेचर. अँड दॅट हिअर द रायटर टेल्स अस दॅट ही वॉज गुड नेचर्ड पर्सन अँड his actions were also good one.